शिवराय मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आणि याच्याच आधारावर राज्य शासनाच्या माध्यमातून जे बाधित जिल्हे आहेत तर त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आणि याच्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशिष्ट पॅकेज जाहीर केलं. तर ते पॅकेज होतं 31,628 एवढं पॅकेज होतं. आणि आता याच्या माध्यमातून आता नेमकी या पॅकेज मध्ये कोणकोणते पैसे शेतकऱ्यांना मिळाले आणि उर्वरित पैसे कधी मिळणार आहेत याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल, राज्य शासनाच्या माध्यमातून बहुसंख्य अतिवृष्टी अनुदानाचे जे काही पैसे असतील तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. आता जमा झालेले पैसे हे पॅकेज मधले आहेत की दुसरे पैसे आहेत, कोणते आहेत हे आपण बघूया. तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा झालेत याच्यामध्ये पाहिलेच असाल, ऑगस्ट महिन्याची जी का अतिवृष्टी अनुदानाची यादी असेल तर ती हेक्टरी 8,500 एवढा निधी होता. तो निधी जो आहे तो त्या पॅकेज मधला निधी नसून इतर निधी आहे. आता जो काही पॅकेज मधला निधी आहे त्याच्यापैकी फक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये जे अर्थसहाय्य रब्बी बी बियाण्यासाठी अनुदान देण्यात येणार होतं तर तेच अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले आणि त्याचे 2 टप्पे केले आहेत. आणि जे काही उर्वरित बागायती असेल, रब्बी असेल, त्याच्यानंतर जे काही अतिवृष्टी अनुदान असेल, हे कुठल्याही प्रकारचा अनुदान अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही. आता याच्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा काही अडचणी आहेत की त्या शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टीचं अनुदान आहे तर ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही. तर याच्या मागचे मुख्य कारण काय आणि त्यासाठी उपाय नेमकं काय करायचा आपण हे बघूया. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा झाले आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत. तर ते जमा न होण्याचं कारण काय? तर सर्वात प्रथम म्हणजे त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी नसणं. तर अशा शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही तर अशाही कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी काढलेला आहे तरी पण पैसे पडले नसेल तर त्याची मुख्य दुसरी अडचण म्हणजे काय? तर ती अडचण म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नसणे, आधार सेडिंग नसणे. तर या कारणामुळे त्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अशा अडचणी आल्या आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँकेत जो खाता आहे त्या खात्याची केवायसी पूर्ण करायची, त्याला आधार लिंक करायचं आहे. आणि हे जर शक्य नसेल तर तुम्ही पोस्ट बँकेचं खातं काढू शकता. आणि हे खातं काढल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि तुमचे जे काही पैसे थांबले असतील तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. आता काही शेतकरी म्हणतील, माझा फार्मर आयडी पण आहे, आधार लिंक खातं पण आहे, मला मोदीचे हप्ते पण त्याच खात्यावर पडतात, परंतु मला अद्याप देखील पैसे मिळाले नाहीत. याच्या मागचं कारण काय? ते मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आहे त्याच्यानंतर त्यांचा आधार लिंक आहे तर अशा शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही तहसील कार्यालय असेल किंवा तुमचे जे काही तलाठी अधिकारी असतील तुमच्या मंडळाला, तुमच्या गावाला, तर त्यांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला तुमचा विकी नंबर पाहायचा आहे. जर विकी नंबर मिळाला तरच तुम्हाला हे पैसे मिळू शकतात. आणि जर त्या तलाठ्याने तुमचा विकी नंबर काढला नसेल, तुमचं यादीमध्ये नाव टाकलं नसेल तर तुम्हाला कधीही पैसे मिळणार नाहीत. त्याच्यामुळं यादीमध्ये आपले नाव आहे की नाही, आणि यादीमध्ये नाव जर नसेल तर त्या तलाठ्याशी तुमचा आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक द्या आणि तुमचं यादीमध्ये नाव टाकून घ्या. आणि हे यादीमध्ये नाव टाकल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की काही मयत वारसदार आहेत किंवा सामायिक खातेदार आहेत, त्यांचं काय करायचं? तर मित्रांनो, जे मयत वारसदार आहेत तर त्यांच्या वारसदारांना ही रक्कम मिळत असते. आता ही रक्कम कशी मिळवायची यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा आधार कार्ड, बँकेचं पासबुक तलाठ्याकडे द्यायचं आहे, यादीमध्ये नाव घ्यायचं आहे आणि ही यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर तुम्हाला त्याची तक्रार करायची आहे. आणि ही तक्रार तुम्हाला केल्याच्या नंतर ज्या व्यक्तीच्या नावानं पैसे टाकायचे तर वारसदाराच्या, त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आणि तक्रार ही घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथून तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावानं पैसे घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुमचे पैसे तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न सामायिक खातेदाराचा, तर ज्या व्यक्तीच्या नावानं तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत, उदाहरणार्थ तुमचा एक गट आहे त्याच्यामध्ये 4-4 जण असतील आणि चौघाच्या एका व्यक्तीच्या नावाने ते पैसे घेऊ शकता. तर त्या व्यक्तीच्या नावानं तुम्हाला एक बॉन्ड घ्यायचा आहे आणि त्या बॉन्डच्या सहाय्याने यादीमध्ये ते नाव टाकायचं आहे. आणि हे नाव टाकल्याच्या नंतर काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्वपूर्ण माहिती अतिवृष्टी अनुदान 2025 जी की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. आणि आता याच्यानंतर जे 31,000चं जे काय पॅकेज होतं 31 कोटीचं, तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित पैसे कधी मिळणार आहेत
शेतकऱ्यांना पैसे कसे मिळाले याच्या पण अशा प्रकारची माहिती ज्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाईल तर तुम्हाला सर्वात प्रथम या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवले जाईल। त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर बाजूला दिसत आहे लाल काळ्या पिवळ्या बटन सबस्क्राईब बटन आहे, त्या बटनला क्लिक करा जेणेकरून आमचे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।